हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण रिअल नंबर्स या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 2.3 बघणार आहे. प्रॅक्टिस सेट एकदम सिंपल आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सर्ड म्हणजे काय बघणार आहे. SURD सर्ड्स म्हणजे काय बघणार आहे. सर्ड्सवरती कशाप्रकारे आपण ऑपरेशन करू शकतो, सिम्प्लिफिकेशन आपण कसं करतो सर्ड्सचं, हे या सगळे टॉपिक आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये बघणार आहे. प्रॅक्टिस सेट एकदम सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही आहे. तर चला आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. जर तुम्हाला रिअल नंबर्स या टॉपिकचं काहीसुद्धा माहीत नसेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ देखील बघू शकता आणि तुम्ही त्याच्यानंतरनं प्रॅक्टिस सेट 2.3 सोडवू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.3 तुम्हाला सोडवायला सिम्पल जाईल. ओके, चला मग आपण बघूया. तर पहिलं काय, सर्ड्स म्हणजे काय बघूया. व्हॉट इज सर्ड? इफ a is a positive irrational number and nth root of a is x and x is irrational number, then the x is called as a surd. ओके, सर्ड म्हणजे काय? सर्ड म्हणजे काय? a is a positive rational number. a हा काय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. nth रूट ऑफ सर्ड ऑफ a, nth रूट ऑफ a इज x, म्हणजे त्याचा आन्सर काय x येणार आहे आणि x हा काय इरॅशनल नंबर असला पाहिजे. जर अशी ह्या सगळ्या कंडिशन जर फॉलो होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सर्ड म्हणतो. म्हणजेच काय, समजा हा रूट आहे, यामध्ये काय ए हा एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. ओके, आणि nth रूट ऑफ ए इज एक्स, ह्याचं जर आन्सर जर एक्स येत असेल आणि एक्स हा जर इरॅशनल नंबर असेल तर त्याला आपण सर्ड म्हणतो. कळालं? सर्ड म्हणजे काय, nth आणि हे काय nth म्हणजे काय, ह्याचं काय असणार, ऑर्डर ऑफ सर्ड. ओके, म्हणजे स्क्वेअर रूट असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 असू शकतो. n हा कधीही 1 पेक्षा मोठा असतो. काल काय म्हटलंय, इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, ए काय आहे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, अँड nth रूट ऑफ ए इज एक्स, त्याचा आन्सर जर एक्स असेल आणि एक्स जर हा इरॅशनल नंबर असेल, त्याचा आन्सर जर इरॅशनल नंबर असेल, देन द एक्स इज कॉल्ड द सर्ड. मग हा काय असणार आहे, सर्ड असणार आहे. कळतंय? मग आपण त्या रूटला किंवा त्या ह्याला आपण सर्ड म्हणू शकतो. कळतंय? इझी आहे. तेच जर nth रूट ऑफ ए, ह्याला रूटला या साईनला काय म्हणतो आपण, रॅडिकल साईन. हे जे आपण साईन वापरलेलं आहे त्याला रॅडिकल साईन म्हणतो. n म्हणजे काय, ऑर्डर ऑफ सर्ड. मग ती 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, स्क्वेअर रूट, क्यूब रूट काही देखील असू शकतो. ओके, n म्हणजे काय, ऑर्डर ऑफ सर्ड. ए म्हणजे काय, रॅडिकंट. ह्याला काय म्हणतो आपण, रॅडिकंट. जे रूटच्या आतमध्ये जे साईन जे नंबर असतो त्याला आपण रॅडिकंट म्हणतो. त्याला काय म्हणतो, ए हा काय असणार आहे, रॅडिकंट असणार आहे. कळतंय? इझी आहे. तर आता आपण थ्री रूट 7 इज अ सर्ड, बरोबर आहे. हा सर्ड का असणार आहे हिअर, म्हणजे जर आपल्याला सपोज आपल्याला म्हटलं 3 रूट 7 हा सर्ड आहे का नाही सांगा, तर ते आपण कशा प्रकारे बघणार आहे. पहिला आपण काय बघणार, ए बघणार. ए म्हणजे काय, हे हा 7. ओके, रॅडिकंट. जर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असायला पाहिजे. हा रॅडिकन पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे काय, म्हणजे ए हा 7 हा काय रॅडिकन पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. आणि ऑर्डर ऑफ सर्ड बघणार आपण. मग ऑर्डर हे 3 इंटू या. ओके, हे क्यूब रूट आहे, मला वाटलं की 3 इंटू आहे तर हे 3 आहे. ओके, ऑर्डर ऑफ सर्ड काय आहे ह्याचं, n म्हणजे काय 3 आहे. ओके, जर ऑर्डर ऑफ सर्ड n 1 पेक्षा ग्रेटर असेल आणि रॅडिकंट जर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असेल तर त्याला आपण सर्ड म्हणू शकतो. इथं आहे काय दोन्ही, इथं बघा रॅडिकंट हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, 7 म्हणजे काय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, आणि ऑर्डर ऑफ सर्ड 3 आहे जो की 1 पेक्षा मोठा आहे. त्यामुळं हा काय सर्ड असणार आहे. म्हणजेच 3 क्यूब रूट ऑफ 7 इज अ सर्ड. ओके, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. आणि जर आता अजून एक आपल्याला काय बघायचं आहे, ह्याचा आन्सर काय असायला पाहिजे, इरॅशनल नंबर असणार पाहिजे. 7 हा कशाचा क्यूब रूट आहे काय, नाही आहे, म्हणजे ह्याचं उत्तर पॉईंटमध्ये येणार आहे. जर पॉईंटमध्ये उत्तर येत असेल तर तो इरॅशनल नंबर असणार आहे. कळतंय? त्याचा आन्सर काय आपल्याला मग इरॅशनल नंबरच मिळणार आहे. ओके, ह्या तिन्ही कंडिशन फॉलो होतात का. जर तुम्ही ह्याला क्यूब रूट ऑफ 7 जर तुम्ही काढायला गेला, ह्याचा आन्सर ही इरॅशनल नंबरच असणार आहे, म्हणजे पॉईंटमध्येच उत्तर असणार आहे ह्याचा आन्सर. त्यामुळे काय, क्यूब रूट ऑफ 7 इज अ सर्ड. ह्या तिन्ही कंडिशन जर फॉलो होत असतील तर त्याला आपण सर्ड म्हणू शकतो. इझी आहे. अनेकदा सांगतो बघा, जर समजा रॅडिकंट म्हणजे हा जो 7 आहे तो रॅडिकंट हा काय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असायला पाहिजे. n म्हणजे ऑर्डर हे जी काय असायला पाहिजे, ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजे. हे देखील आहे ग्रेटर दॅन 1, 3 इज ग्रेटर दॅन 1 आहे. आणि ह्याचं पूर्णचा आन्सर काय यायला पाहिजे, इरॅशनल नंबर यायला पाहिजे. इरॅशनल नंबर येतं का, ह्याचं आन्सर येतं, नक्कीच येणार. कारण 7 कशाचं क्यूब रूट आहे काय, नाही आहे, म्हणजे ह्याचा आन्सर हे नक्कीच पॉईंटमध्ये येणार आहे. जर पॉईंटमध्ये जर आन्सर येत असेल तर इरॅशनल नंबर असणार आहे ते, म्हणून
हा द सर्ड ऑफ ऑर्डर एन इज इक्वल टू इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक सर्ड. ओके, हां म्हणजेच ह्याला आपण सर्ड म्हणू शकतो. आणि जर कोणत्याही सर्डचा ऑर्डर जर 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतो. इझी आहे, कळालं सर्ड आपण कधी म्हणतो एखाद्या इक्वेशनला. इझी आहे एकदम. ओके, पुढं बघूया आता काय आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. ओके, आपण सिम्प्लिफाय कशा प्रकारे सर्डला करू शकतो ते बघूया आता. ओके, कधीही सिम्प्लिफाय करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कधीही सिम्प्लिफाय करताना आता सपोज आता 50ला आपण सिम्प्लिफाय करायचं असेल 25 × 2 लिहू शकतो. परत आपण 10 × 5 देखील लिहू शकतो. परत 5 × 10 पण लिहू शकतो, काही लिहू शकतो. पण आपण असा नंबर घ्यायचा आहे जो की कशाचा तर स्क्वेअर रूट येईल. 25 5चा स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे 5चा स्क्वेअर आहे. त्यामुळे जर ह्याला आपण बाहेर काढलं 25 × 2 असं देखील लिहू शकतो. 25चा स्क्वेअर रूट काय येतो खरं 5 येतो. म्हणजे याचं सिम्पलेस्ट फॉर्म काय आलं 5√2 असा आपल्याला नंबर घ्यायचा आहे जो की कोणाचा तर स्क्वेअर असेल. मग 25 5चा स्क्वेअर आहे त्यामुळं आपण काय इथं 25 × 2 केलं. 25ला जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो त्यावेळी 5√2 आपल्याला आन्सर मिळाला आहे. याच पद्धतीनं आपण सिम्प्लिफाय जर आपल्याला क्वेश्चन आला सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड, हा जर सर्ड असेल आणि त्याला जर सिम्प्लिफाय जर आपल्याला करायला लावलं तर आपल्याला काय अशा प्रकारे सिम्प्लिफाय करायचं आहे. एक लक्षात काय ठेवणार आहे तुम्ही सिम्प्लिफाय करताना आतमध्ये असा नंबर घ्यायचा आहे जो कशाचा तर स्क्वेअर असेल. इथं आता 5चा स्क्वेअर आपण 25 घेतलेला आहे, 25 × 2 आपण केलेला आहे, जेणेकरून आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. तुम्ही जर 10 × 5 घेतला 10 कशाचा स्क्वेअर रूट आहे काय नाही आहे, त्यामुळे आपल्याला सिम्प्लिफाय करायला अडचण येणार. म्हणून आपण असा सर्ड घेतलेला आहे जो की आपल्याला असा नंबर इथं घ्यायचा आहे जो की कशाचा तर स्क्वेअर असेल, म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय करायला सिम्पल जाईल. इझी आहे, काय अवघड नाही आहे. ओके, पुढचा टॉपिक काय आहे सिमिलर ऑर लाईक सर्ड. ओके, लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड असे दोन कन्सेप्ट असतात. सिमिलर ऑर लाईक सर्ड म्हणजे काय, लाईक सर्ड आपण एखाद्या सर्डला कधी लाईक सर्ड म्हणतो जेव्हा 2 सर्ड्स आर सेड टू बी लाईक सर्ड इफ देअर ऑर्डर इज इक्वल अँड रॅडिकंट्स आर इक्वल. जर कोणत्याही सर्डचं जर ऑर्डर सेम असेल आणि रॅडिकंट सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो लाईक सर्ड म्हणतो. कळते, लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड. जर कोणत्याही सर्डचा ऑर्डर सेम असेल आणि रॅडिकंट जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो लाईक सर्ड किंवा अनलाईक सर्ड असं म्हणतो. ओके, इझी आहे. तर बघा तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता या आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे त्यावरून आपल्याला कळेल हा लाईक सर्ड आहे का अनलाईक सर्ड आहे. पहिली कंडिशन काय आहे, ऑर्डर सेम असायला पाहिजे. इथं स्क्वेअर रूट आहे, इथं पण स्क्वेअर रूट आहे, म्हणजे इथं 2 आहे आणि इथं पण 2च असणार आहे, स्क्वेअर रूट आहे. ऑर्डर तर सेम आहे. रॅडिकंट्स आपल्याला सिम्प्लिफाय करून बघायला पाहिजे. ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ह्याचं रॅडिकंट्स काय येऊ शकतात ते आता आपण पहिला बघूया, म्हणजे आपल्याला काय सर्ड हा लाईक सर्ड आहे काय नाही कळेल. ओके, आता बघूया. आता जर इथं 45 आहे इथं 8 आहे, 45ला आपण कशा प्रकारे सिम्प्लिफाय करू शकतो. इथं जर 45 घेतलं 45ला जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर कशाचा स्क्वेअर कोणता आपल्याला घेतोय ते काय बघूया. 9 × 5. ओके, 9 हा 3चा स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर काय 9 आहे. मग आपण 45ला 9 × 9 36 9 45 9 × 5 लिहू शकतो. ओके, 9 इकडे जेव्हा बाहेर येणार आहे त्याचा स्क्वेअर रूट येणार आहे 3√5 आपल्याला मिळालं. 80ला आपण सिम्प्लिफाय करून बघूया. 80ला कशा प्रकारे सिम्प्लिफाय करू शकतो आपण, कशाचा स्क्वेअर कशाचा येतोय का बघायचं. पहिला असा नंबर घ्यायचा की जो की स्क्वेअर येईल त्या प्रकारे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 16च्या ह्याच्यामध्ये 80 येतं का 30 होते म्हणजे हां 16च्या ह्याच्यामध्ये येतो बघा. जर 16 × 16 × 16 16 2 32 16चं कसं आहे 16 × 16 32 48 16 85. ओके, 80 5 16 × 5 जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला 80 मिळतं. 16 जेव्हा रूटच्या बाहेर येणार आहे ते किती येणार आहे 4 येणार आहे, म्हणजे 4√5. ओके, हे मग लाईक सर्ड आहेत का अनलाईक सर्ड आहेत आपल्याला बघितल्याच कळालं की हे काय रॅडिकंट सेम आहेत, दोघांचं रॅडिकंट काय सेम आहे आणि ऑर्डर काय 2. म्हणजे काय जर दोन्ही सर्डचं जर ऑर्डर आणि रॅडिकंट जर सेम असतील तर त्याला आपण लाईक सर्ड म्हणू शकतो. इथं आपल्याला रॅडिकंट 5 आहे दोघांचं आणि ऑर्डर पण 2 आहे, त्यामुळे हे काय आहे लाईक सर्ड. हिअर मग आपण म्हणू शकतो हिअर रॅडिकंट इज इक्वल टू 5 अँड ऑर्डर इज इक्वल टू 2 आर सेम ऑफ बोथ सर्ड. ओके, दोन्ही सर्डचं काय हे ऑर्डर आणि रॅडिकंट सेम आहेत, देअरफॉर हे काय आहेत लाईक सर्ड आहेत, लाईक सर्ड. ओके,
लाईक सर्ट आपण त्याला म्हणू शकतो. लाईक सर्ट कधी म्हणतो, जेव्हा ऑर्डर आणि रॅडिकंट जर सेम असतील कोणत्याही दोन सर्टचं, त्याला आपण काय लाईक सर्ट म्हणू शकतो. इजी आहे. कंपॅरिझन ऑफ सर्ट बघूया आता. कंपॅरिझन म्हणजे काय, लेस दॅन, ग्रेटर दॅन, कोणता सर्ट मोठा आहे कोणता सर्ट लहान आहे, त्याप्रकारे आपण इक्वल टू ह्या साईननं आपण कंपॅरिझन करतो. इझी आहे. आता बघा ह्याचं कंपॅरिझन कसं करायचं. आता हा इथं पण रूट 5 आहे, हे पण रूट 5 आहे. ओके, कंपॅरिझन कोणत्या प्रकारे होणार आहे, इथं 3 आहे इथं 5 आहे, म्हणजे काय हा मोठा असणार आहे. दोन्ही रूट 5, दोन्हीकडं रूट 5 आहे, खरं इथं 5 मोठा आहे, इथं 3 लहान आहे. ओके, मग कंपॅरिझन झालं, हा सर्ट काय मोठा आहे या सर्टपेक्षा. ओके, 6√2 आणि 5√5. ओके, ह्याचं कंपॅरिझन आता आपल्याला करायचं आहे. कसं करणार आपण, आता काय इथं रूट वेगळा आहे, इथं रूट वेगळा आहे. आता समजा आपण 6√2ला आपण 6ला आपण 36 आणि रूट लिहू शकतो का, म्हणजे काय ह्याचा स्क्वेअर रूट किती येणार आहे, 6च येणार आहे. मग आपण 36 रूटमध्ये 36 लिहिलं काय आणि नुसतं 6 लिहिलं काय, मग याला रूट 36 लिहिलं म्हणजेच काय आपण 6च लिहिलेलं आहे. ह्याचं जेव्हा रूट काढतो त्यावेळी 6च येणार आहे. फक्त आपण 36 रूट लिहिलं. आता ह्याला आपण 5√5ला आपण √25 × 5 लिहू शकतो, √5 लिहू शकतो. √25 म्हणजे काय 5च आहे, बरोबर आहे. मग आता ह्याचं आपण दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करू शकतो, कारण हा पण रूटमध्ये आहे, हा पण रूटमध्ये आहे. जेव्हा हे मल्टिप्लिकेशन मग कसं होणार, 36 × 2 आणि 25 × 5, बरोबर आहे. 36 × 2 किती येतं, इथं बघा साईन दोन्ही 12, चला 1 3 दोन्ही 6 1 7, 72. √72 ह्याचा आन्सर आलेला आहे. आणि 25 × 5 काय 125, बरोबर आहे. मग √72 मोठा आहे काय √125 मोठा आहे, √125 मोठा येणार आहे. म्हणजे हे काय ह्याचा आन्सर काय असणार आहे, 6√2 इज लेस दॅन 5√2. ओके, ग्रेटर दॅन साईन इकडच्या बाजूला येणार आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण कंपॅरिझन करू शकतो. आपण सिम्पली काय केलं आहे, 6ला आपण काय √36 लिहिलं आहे म्हणजेच काय 6, आणि इथं 5ला काय लिहिलं आहे √25 लिहिलं आहे म्हणजेच काय 5. मग ह्याचं काय मल्टिप्लिकेशन होणार दोघांचं, दोन्ही देखील रूटमध्ये आहेत. मग मल्टिप्लिकेशन झालं, आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यावर लक्षात आलं की √125 काय आहे √72पेक्षा मोठा असणार आहे. अशा प्रकारे आपण कंपॅरिझन करू शकतो. ओके, आता काय ऑपरेशन्स ऑन सर्ट. आपण आत्ता कसं ऑपरेशन म्हणजे काय ॲडिशन करू शकतो आपण सर्टवरती, मग सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, डिव्हिजन, कंपॅरिझन, रॅशनलायझेशन, अशा प्रकारे आपण करू शकतो. ॲडिशन कसं करणार, सपोज आता आपल्याकडं आता आपण कसं करू शकतो, 2√5 प्लस √5 आहे आपल्याकडं. कसं करणार ह्याचं ॲडिशन, आता समजा √5 आपण कॉमन काढलं, मग आतमध्ये काय उरलं 2 + 1 √5 काय कॉमन काढले, मग 2 + 1 काय 3, मग 3√5, बरोबर आहे. ॲडिशन अशा प्रकारे करू शकतो आपण. त्याचप्रकारे सबस्ट्रॅक्शन सेमच असणार आहे. 2√5 मायनस √5 जर आपण घेतलो, ह्याचं सबस्ट्रॅक्शन कसं होणार, √5 काय कॉमन काढणार आपण, मग 2 - 1 इथं काय उरलं 1 उरलं, 2 - 1 √5 म्हणजेच काय √5 आन्सर येणार आहे. इथं काय बाहेर 1 असणार आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं करणार आहे आपण, मल्टिप्लिकेशन पण इझीच असणार आहे. आता सपोज √5 × √3 जर आपण केलं, मल्टिप्लिकेशन कसं असणार आहे ह्याचं, रूटमध्ये काय 5 × √3 येणार आहे. मग ह्याचं मल्टिप्लिकेशन काय 15, √15 मल्टिप्लिकेशन आलं. इझी आहे. डिव्हिजन कसं करणार, आता आपल्याला समजा डिव्हिजन √25 डिवायडेड बाय √5 आपल्याला डिव्हिजन दिलं असेल, दोन्हीकडे जर रूट असतील तर आपण त्याला एकातच लिहू शकतो, 25√5 आपण लिहू शकतो. मग काय 5 5 5 25, मग इथं काय आन्सर आलं √5 आन्सर आलं. काय अवघड आहे, काय अवघड नाही आहे, जरासुद्धा अवघड नाही आहे. इझिली आपण प्रत्येक क्वेश्चन सोडवू शकतो कोणताही. √5 याचा आन्सर आलेला आहे. मग आता कंपॅरिझन बघितलेलंच आहे आपण कशा प्रकारे कंपॅरिझन करू शकतो. रॅशनलायझेशन म्हणजे काय, डिनॉमिनेटरचं आपण रॅशनलायझेशन करतो. सपोज आता समजा आपल्याकडे √5 डिवायडेड बाय काय असू शकतं, √5 डिवायडेड बाय √3 आहे. ओके, ह्याला जर आपल्याला सपोज आपल्याला म्हटलं रॅशनलायझेशन करा, रॅशनलायझेशन म्हणजे काय करतो, डिनॉमिनेटरनं आपण दोन्हीला आपण म्हणजे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला दोन्हीला आपण डिनॉमिनेटरच्या संख्येने मल्टिप्लिकेशन करतो. आता ह्याचं रॅशनलायझेशन कसं येणार, √5 √3 डिनॉमिनेटरनं आपण मल्टिप्लाय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, मग √3 × √3. ओके, कसं आलं ह्याचं रॅशनलायझेशन, √3 × √3 काय रूट कॅन्सल होणार आहे, ह्याचा आन्सर येणार आहे 3, 5 आणि 5 × 3 होणार आहे इथं. मग आन्सर ह्याचं काय येणार आहे
√15 × 3. ओके, बरोबर आहे. रॅशनलायझेशन म्हणजे काय आलं, डिनॉमिनेटरला जी संख्या आहे त्याच्यानं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीनं आपण मल्टिप्लाय करतो. तसं जेव्हा करतो त्याला आपण काय म्हणतो, रॅशनलायझेशन म्हणतो. काय अवघड आहे काय, एकदम इझी आहे. ओके, आता आपण आपला खरा खेळ चालू करूया, जो की आहे प्रॅक्टिस सेट 2.3. एकदम सिम्पल आहे, काय सुद्धा अवघड नाही. ओके, आपल्याला काय पहिला क्वेश्चन काय, स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ट. आपल्याला सर्टची काय ऑर्डर सांगायची आहे. ऑर्डर म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे, जर स्क्वेअर रूट आहे, क्यूब रूट आहे, काय आहे ते आपल्याला सर्टमध्ये ऑर्डर बघून सांगायचे आहे. बघूया आता काय काय ऑर्डर काय काय आहेत ते आपण बघूया. ओके, फर्स्ट आता हा काय क्यूब रूट ऑफ 7 आहे, मग ह्याची ऑर्डर किती असणार आहे, ह्याची असणार आहे ऑर्डर 3. क्यूब रूट ऑफ 7 आहे, 3 इथं बाहेर दिलेला आहे, क्यूब रूट ऑफ 7. ओके, 5 × √12 आहे, हे काय स्क्वेअर रूट आहे, मग ह्याचं ऑर्डर काय असणार आहे, ऑर्डर ह्याची असणार आहे 2. बरोबर आहे. इथं काय 4th रूट ऑफ 10, ह्याची ऑर्डर किती असणार आहे, 4 असणार आहे, मग ऑर्डर 4. ओके, 4th रूट ऑफ 10 आहे. ह्याची स्क्वेअर रूट ऑफ 39, ह्याची ऑर्डर किती असणार आहे, 2 असणार आहे. हे क्यूब रूट ऑफ 18 म्हणजे काय ऑर्डर ह्याची 3 असणार आहे. ओके, ऑर्डर कशा काढायचं काय आलं, जो रूटच्या वरती जो काय आहे इथं काहीच नाही म्हणजे 2 आहे, म्हणजे काय स्क्वेअर आहे, मग ह्याची ऑर्डर 2 असणार आहे. कसं आहे ऑर्डर कसं काढायचं का आलं, इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, आता पुढं काय आपल्याला स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्च जस्टिफाय. आपल्याला हा सर्ट आहे का नाही सांगायचा आहे आणि जस्टिफाय करायचं आहे, रिझन पण आपल्याला सांगायचं आहे त्याचं. ओके, आता क्यूब रूट ऑफ 51 क्यूब रूट ऑफ 51 सर्ट आहे का नाही सांगायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे 51 कोणाचा क्यूब आहे का, कोणत्या संख्याचा क्यूब 51 येतो का नाही. ह्याचा जर आन्सर आपण फाइंड करायला गेलो तर ह्याचा आन्सर काय इरॅशनल येणार आहे. मग आता सर्टसाठी काय काय कंडिशन आहेत आपल्याकडे, रॅडिकंट काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. 51 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. ओके, एक कंडिशन फुलफिल झाली. ऑर्डर त्याचा काय असायला पाहिजे, 1 पेक्षा ग्रेटर असायला पाहिजे. ऑर्डर 3 आहे, 1 पेक्षा ग्रेटर आहे, ही पण कंडिशन फुलफिल झाली. आणि जेव्हा तुम्ही क्यूब रूट ऑफ 51 काढता त्याचा आन्सर काय इरॅशनल नंबर येणार आहे, पॉईंटमध्ये येणार आहे. म्हणजेच काय क्यूब रूट ऑफ 51 इज सर्ट. आणि तिन्ही कंडिशन फुलफिल झाली म्हणजे काय क्यूब रूट ऑफ 51 हा काय असणार, सर्ट असणार आहे. बरोबर आहे, मग आपण डायरेक्टली लिहू शकतो. आपण आता काय लिहिणार, क्यूब रूट ऑफ 51 इज अ सर्ट. का आहे सर्ट, बिकॉज सर्ट का आहे हा, 51 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. 51 काय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. ओके, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. अँड 3 इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. पॉझिटिव्ह इंटिजर आहे 3 पण काय पॉझिटिव्ह. ऑर्डर ऑफ सर्ट म्हणजे काय 3 इज अ पॉझिटिव्ह इंटिजर आहे, इंटिजर. आणि 3 इज पॉझिटिव्ह इंटिजर अँड ग्रेटर दॅन 1 नुसतं पॉझिटिव्ह इंटिजर असून फायदा काय, ग्रेटर दॅन 1 पण असायला पाहिजे. ओके, विच इज ग्रेटर दॅन 1. आणि ह्याचा आन्सर काय असणार आहे, अँड क्यूब रूट ऑफ 51 इज इरॅशनल नंबर. Therefore क्यूब रूट ऑफ 51 इज अ सर्ट. बरोबर आहे, आपण सगळे रिझन लिहिलेले आहेत. क्यूब रूट ऑफ 51 हा सर्ट काय, 51 म्हणजे रॅडिकंट काय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, 3 पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि ग्रेटर दॅन 1 पण आहे, म्हणजे ऑर्डर ही जी 3 आहे जो की पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि ग्रेटर दॅन 1 पण आहे. आणि क्यूब रूट ऑफ 51 इज इरॅशनल नंबर, ह्याचा आन्सर काय इरॅशनल नंबर असणार आहे, म्हणून क्यूब रूट ऑफ 51 इज अ सर्ट. इझी आहे, काय अवघड आहे काय, जरा सुद्धा नाही आहे. ओके, आता काय आपल्याला करायचं आहे, 4th रूट ऑफ 16 हा सर्ट आहे का नाही सांगायचा आहे. आता 4th रूट कसं काढणार आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहे. जर क्यूब रूट काढायचं असेल तर आपण कोणत्याही संख्येचा 3चे सेट करतो, 3चा सेट करून एक संख्या घेतो. आता ह्याचं जर 4th रूट काढायचं असेल, इथं 16 आहे. ओके, ह्याला आपण कशाने 2 भाग जातो, 2 16, 2 चौक 8, 2 2 4, 2 के 2 इथे एक आलं. आता हे काय 4th आहे. ओके, म्हणजे ह्याचं इझिली निघाले, म्हणजे 2 × 2 × 2 जेव्हा आपण करतो आपल्याला 16 मिळते. ह्याचं जेव्हा आपण घेतो 2, आता काय आपल्याला 4th आपण सेट करणार आहे, कारण का 4th रूट काढायचं आहे. म्हणजे ह्याचा आन्सर डायरेक्टली आपल्याला 2 मिळाले. त्यामुळे मग
हा सर्ड असणार आहे काय, सर्डसाठी एक मेन रिक्वायरमेंट काय, ह्याचा आन्सर काय इरॅशनल नंबर आहे असायला पाहिजे. 2 हा इरॅशनल नंबर आहे का, नाही. पॉईंटमध्ये येतो का, हा नाही, म्हणजेच काय हा काय सर्ड नसणार आहे. आता आपण मग लिहिणार ह्याचा आन्सर काय लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 4th रूट ऑफ 16 इज 2. ओके, 16 2 आहे, 2चा जर 2 जर 4 आपण जर ह्याचा आन्सर काढलं तर आपल्याला काय 16 मिळणार आहे आपल्याला ह्याचा आन्सर. मग 16 मिळते, त्यामुळे आपल्याला ह्याचा आन्सर काय 2 मिळाले. जेव्हा 4th रूट ऑफ 16 आपल्याला काय 2 मिळाले. 2 काय इरॅशनल नंबर नाही आहे. मग आपण म्हणणार 4th रूट ऑफ 16 is not a surd because का surd नहीं है, because 2 is not a irrational number. बरोबर आहे काय, 4th रूट ऑफ 16 इज नॉट सर्ड बिकॉज 2 इज नॉट इरॅशनल नंबर. ह्याचा आन्सर काय इरॅशनल नंबर यायला पाहिजे होतं, खरं इरॅशनल नंबर आले काय नाही. 2 हा काय रॅशनल नंबर आहे, त्यामुळं 4th रूट ऑफ 16 इज नॉट अ सर्ड. बरोबर आहे, इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, आता बघूया 5th रूट ऑफ 81. 5th रूट ऑफ 81 सर्ड आहे का नाही ते आता आपल्याला चेक करायचं आहे. ओके, आता हा सर्ड असणार आहे, कारण का आपण जर 5th रूट जेव्हा तुम्ही 81चं काढायला जाईल त्याचा 5th रूट ऑफ 81 निघणार नाही आहे. जर आता इथं बघा, मी जर सॉल्व जरी तुम्हाला करून दाखवलं 81, ओके, 3 जर हे केलं, ह्याचं किती येणार आहे, 3 2 6, 3 7 21, ओके, 3 9 27, परत 3 घेतलं, 3 3 9 केलं, 3 आलं, परत 3 1 नाही काय तर चुकलं, इथे एकदा 3 आलं, 3 2 6, 3 7 21, 3 9 27, 3 परत 3 3 हे केलं, 3 नाही इथं केलं, 3 9 काय तर चुकाले, 3 2 6, 3 7 परत ह्याला 3 आपण हे केलं, 3 9 27 आलं, परत 3 हे केलं, 3 3 9 आलं, परत 3 1 केलं, इथं आलं आपलं आन्सर. म्हणजे ह्याचा 5चा आपला सेट बनतो का 3चा नाही. आणि ह्याचा तुम्ही जर काढत बसला 5th रूट ऑफ 81 निघणारच नाही आहे. आणि इथं जर निघत असतं तर इथं 5चा सेट आला असता. ह्याचं म्हणजे काय, हा इरॅशनल नंबर, ह्याचा आन्सर काय इरॅशनल नंबरच येणार आहे. कारण जर अजून एकदा इथं जर 3 आला असतं तर 5चा सेट बनला असता. बरोबर आहे, मग त्याचा आपल्याला डायरेक्ट 5th रूट ऑफ आपल्याला 3 मिळाला असता, म्हणजे 5th रूट ऑफ 81 आपल्याला डायरेक्ट मिळाला असता. खरं इथं मिळाले काय नाही, कारण ह्याचा आन्सर आपल्याला मिळालंच नाही. इथं 5वी टर्म आलेलीच नाही आहे. त्यामुळं काय, जर आता इथं काय लिहिणार आपण, 5th रूट ऑफ 81 इज नॉट इज सर्ड. हा सर्ड का आहे, बिकॉज हा सर्ड का आहे, बिकॉज 81 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. बरोबर आहे, 81 हा काय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे आपलं. आणि अँड 5 इज अ पॉझिटिव्ह इंटिजर ग्रेटर दॅन 1. 5 हा काय पॉझिटिव्ह इंटिजर नंबर आहे, ग्रेटर दॅन 1 आहे. बरोबर आहे, अँड आणि आपल्याला फायनली आपण म्हणू शकतो अँड 5th रूट ऑफ 81 इज इरॅशनल नंबर, इज इरॅशनल. देअरफॉर 5th रूट ऑफ 81 इज अ सर्ड. बरोबर आहे, सर्ड असण्यासाठी कंडिशन आपल्या सगळ्या फुलफिल झालेल्या आहेत. ऑर्डर ऑफ सर्ड जो की 5 आहे तो काय ग्रेटर दॅन 1 आहे आणि पॉझिटिव्ह इंटिजर आहे. 81 काय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे आणि ह्याचा आन्सर काय इरॅशनल नंबर आहे. त्यामुळे काय हा काय असणार आहे, सर्ड असणार आहे. बरोबर आहे. आता काय स्क्वेअर रूट ऑफ 256 आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, कसा फाइंड करणार, आपण मगाशी वापरलेली पद्धत. 256 इकडे लिहिणार, 2 न डिवाइड होतं, बे के बे, बे 2 4, बे 16. ओके, परत 2 नव्हतं, इथं आलं 4, इथं आलं बेस का 12, बे 8. ओके, परत 2 न, बे 6, बे 2 4, परत 2 न, बे के बे, बेस का 12, परत 2 न, बे 16, परत बे 8, बे 2 4,
के बे. ओके, आता काय स्क्वेअर करायचं म्हणजे 2चा सेट बनवणार. हा एकदा लिहिणार, हे एकदा लिहिणार, हे एकदा लिहिणार. म्हणजे ओके, इथं आलं 2, इथं आलं 2, इथं आलं 2. म्हणजे काय, जेव्हा आपण ह्याचं आता स्क्वेअर आपल्याला मिळालं आहे 2⁴, म्हणजे डायरेक्टली आपल्याला ह्याचं स्क्वेअर मिळालेलं आहे. बरोबर आहे काय, कळते काय मी काय म्हणालो नेमकं. जेव्हा तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे ह्याला समजा आपण ह्याला आता 2 × 2 × 2 × 2, सॉरी इथं स्क्वेअर रूट येणार नाही. ओके, 2 2 4, 4 2 8, 8 2 16. ओके, म्हणजे काय 16 हा स्क्वेअर रूट आहे. रूट 2 5 6चा 16 स्क्वेअर रूट आहे. मग हा 16 हा इरॅशनल नंबर आहे काय, नाही. मग आपण म्हणू शकतो, आता आपण इथं खालती लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ 2 5 6 इज 16. म्हणजे 16 हा इरॅशनल नंबर आहे काय, नाही. मग आपण लिहिणार 16 इज नॉट इरॅशनल नंबर. ओके, 16 हा इरॅशनल नंबर नाही आहे. देअरफॉर रूट 256 इज नॉट सर्ड. बरोबर आहे, ह्याचा आन्सर काय इरॅशनल नंबर यायला पाहिजे. इरॅशनल नंबर आले काय, नाही. त्यामुळे काय रूट 256 इज नॉट अ सर्ड. इझी आहे. आता काय क्यूब रूट ऑफ 64. क्यूब रूट ऑफ 64 काय आपल्याला माहिती आहे, 4चा क्यूब काय असतो 64. मग ह्याचा आन्सर काय असणार आहे, क्यूब रूट ऑफ 64 इज इक्वल टू 4. मग आता आपल्याला माहिती आहे 4 इज नॉट इरॅशनल नंबर. ओके, 4 हा इरॅशनल नंबर आहे काय, 4 इज नॉट इरॅशनल नंबर. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 64 इज नॉट अ सर्ड. बरोबर आहे. मग क्यूब रूट ऑफ 64 सर्ड असणार आहे काय, नाही. आता त्याच प्रकारे 22. आता हा तुम्हाला माहिती आहे 22 कशाचा स्क्वेअर आहे काय, नाही. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर 22 नाही आहे. 7 कशाचा स्क्वेअर रूट आहे काय, नाही आहे. मग आपण डायरेक्टली लिहू शकतो, आपण काय लिहिणार, आता आपल्याला काय हा रॅडिकंट आहे 22 डिवायडेड बाय 7 काय रॅडिकंट आहे. आपण खालती लिहिणार 22 डिवायडेड बाय 7 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर ऑर्डर इज इक्वल टू विच इज ऑर्डर काय 2 आहे, विच इज पॉझिटिव्ह इंटिजर ग्रेटर दॅन 1. हे काय ऑर्डर ही 2 आहे जी विच इज पॉझिटिव्ह इंटिजर ग्रेटर दॅन 1. अँड स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 7 इज अ इरॅशनल नंबर आहे. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 7 इज अ इरॅशनल नंबर. देअरफॉर रूट 22 डिवायडेड बाय 7 इज अ सर्ड. ओके, या सगळ्या कंडिशन फुलफिल होतात, म्हणून काय स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय 7 हा काय सर्ड आहे. इजी आहे एकदम. सर्ड कधी असतो आणि कधी नसतो आपल्याला चांगल्या प्रकारे आता कळालेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 काय आहे, क्लासिफाय इंटू लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड. आपल्याला माहिती आहे लाईक सर्ड आणि अनलाईक सर्डमध्ये फरक काय असतो. जर सर्ड लाईक कधी असणार आहे, जेव्हा त्याचा रॅडिकंट आणि ऑर्डर जेव्हा सेम असते त्यावेळी आपण त्याला लाईक सर्ड म्हणतो. नाहीतर जर त्याचं ऑर्डर आणि रॅडिकंट वेगवेगळे असतील तर त्याला काय आपण अनलाईक सर्ड म्हणणार आहे. इथं मी एकदा लिहितो, इफ ह्याची डेफिनेशन लिहितो, इफ ऑर्डर of surds and radicants are same. If orders of surd and the radicants are the same, then the surd is like surd. If order and radicants of surd are same, then they are like surd. ओके, ऑर्डर आणि रॅडिकंट जर सेम असतील दोन्ही सर्डचे तर ते काय लाईक सर्ड असणार आहेत. ओके, पहिला क्वेश्चन आपल्याला काय आहे, रूट 52 आणि 5 रूट 13 ह्याचं काय आपल्याला हे लाईक सर्ड आहे का अनलाईक सर्ड आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कसं फाईंड करणार आपण, आता आपल्याला रूट 50 पहिला आपल्याला सिम्प्लिफाय करायला पाहिजे. ह्याचं ऑर्डर तर दोन्हीचं सेम आहेत, हे पण इथं पण 2 ऑर्डर आहे, ह्याचा पण 2 ऑर्डर आहे. ओके, रॅडिकंट वेगवेगळे आहेत. हे जर आपण 52ला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला रॅडिकंट सेम मिळतात का ते आपण पहिला बघणार आहे. ओके, आपण आता माहिती आहे रूट 52ला आपण 4 × 13 किंवा 13 × 4 लिहू शकतो. 4 काय आहे 2चा स्क्वेअर आहे, मग जेव्हा बाहेर 4 येणार आहे त्यावेळी 2 म्हणून येणार आहे. ओके, आणि आत काय होणार 13 होणार. त्यामुळे काय ह्याची
रॅडिकंट पण सेम येऊ शकतात. जर आपण सिम्प्लिफाय केलं √52ला आपण पहिला सिम्प्लिफाय करूया, म्हणजे हे जे बघा आता. ओके, 4×13 लिहू शकतो. √52ला आपण 4×13 लिहू शकतो. 4 जेव्हा बाहेर येणार आहे स्क्वेअर रूट होणार आहे त्याचा. 4चा स्क्वेअर रूट काय आहे 2, मग 2√13 झालं. आता बघा ह्याचा ऑर्डर, ह्याचा रॅडिकंट 13 आहे, ह्याचा पण रॅडिकंट √52चा पण रॅडिकंट 13 आहे, ऑर्डर 2 आहे, ह्याची पण ऑर्डर 2 आहे. म्हणजे काय दोन्ही काय लाईक सर्ड आहेत. जर रॅडिकंट आणि ऑर्डर जर सेम असतील तर त्याला आपण लाईक सर्ड म्हणू शकतो. बरोबर आहे. आता मग तेच आपण लिहिणार हिअर ऑर्डर अँड रॅडिकंट ऑफ √52 and 5√13 are same. Therefore √52 आणि 5√13 is a like surd. बरोबर आहे. हे काय लाईक सर्ड आहेत. ह्यांचं काय दोघांचं ऑर्डर आणि रॅडिकंट सेम आहेत म्हणून हे काय लाईक सर्ड आहेत. बरोबर आहे. कशा प्रकारे आपण लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड फाइंड करतो त्याच प्रकारे आता 64चा फाइंड करूया. ओके, आता काय आता इथं 5√3 आहे. √64ला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कसं सिम्प्लिफाय करणार? √68ला आपण 4×17 लिहू शकतो. 4×2चा स्क्वेअर आहे. मग आपण इथं आता √68ला पहिला सिम्प्लिफाय करूया. ओके, कशा प्रकारे सिम्प्लिफाय करणार? आपण 4×17 लिहू शकतो. 17×4 काय 68 येतं. मग आता काय 4 ह्याच्या बाहेर येणार, रूटच्या बाहेर आल्यावर ती 4 किती 2√17. ओके, मग आता बघा ह्याचा ऑर्डर दोघांचं सेम आहेत, खरं काय रॅडिकंट वेगवेगळे आहेत. मग आपण म्हणू शकणार हे काय अनलाईक सर्ड आहेत. का अनलाईक सर्ड आहेत? कारण रॅडिकंट्स आर डिफरंट. ओके, इथं आपण म्हणणार हिअर ऑर्डर of both surds are same but radicant are different. ओके, रॅडिकंट ऑर्डर दोघांचं सेम आहेत, खरं रॅडिकंट काय डिफरंट आहेत. देअरफॉर √68 and 5√3 are unlike surd. ओके, बरोबर आहे. ह्याचं काय रॅडिकंट वेगवेगळे असल्यामुळे काय अनलाईक सर्ड आहेत. इज आहे. त्याचप्रकारे 4√18 आणि 7√2. ओके, 4√18ला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. काय बघायचं आता आपण 9×2 लिहू शकतो. आपण 9 हा कशाचा 3चा स्क्वेअर येऊ शकतो. आता बघूया 4√18ला सिम्प्लिफाय करून आपल्याला लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड मिळतात काय बघूया. ओके, 4 इथं आहे तसं राहिला. 18ला आपण 9×2 लिहू शकतो. बरोबर आहे. 4 आहे तसं राहिला. 9 जेव्हा इथं बाहेर येणार आहे ह्याचं काय 3 होणार आहे, मल्टिप्लाय 3 होणार √2. 4×3 काय 12√2. आता काय बघा, आता इथं बघा 2 आणि इथं पण 2 आहे, म्हणजे रॅडिकंट दोघांचं सेम आहेत आणि ऑर्डर पण 2 आहे, म्हणजे काय हे लाईक सर्ड आहेत. आपण म्हणणार मग इथं हिअर ऑर्डर अँड रॅडिकंट ऑफ बोथ सर्ड आर सेम. ओके, ऑर्डर आणि रॅडिकंट बोथ सर्ड सेम आहेत. देअरफॉर 4√18 and 7√2 आर लाईक सर्ड. ओके, सिम्पल आहे काय अवघड आहे काय जरा सुद्धा अवघड नाही. ओके, आता 19√12ला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का 4×3 लिहू शकतो. 2चा स्क्वेअर काय येतो 4 येतो. मग आता ह्याला आपण बघूया 19√12. ओके, 19 आहे तसं राहिलं. 12ला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. काय लिहू शकतो 4×3. 4 जेव्हा बाहेर येणार त्यावेळी 2 होणार आहे. 19×2 होणार इथं आणि इथं आत उरलं काय 3 उरलं फक्त. ओके, 2चा स्क्वेअर 4 येतो, त्यामुळे काय हे बाहेर येताना ह्याचं स्क्वेअर रूट काय येणार 2 येणार आहे. मग 19×2 किती 38√3. बघा आता ह्याचा सर्डचं बघा, ह्याचा रॅडिकंट आणि ह्याचा रॅडिकंट सेम आहे, म्हणजे काय रॅडिकंट आणि ऑर्डर पण सेम आहे. ह्याचं पण स्क्वेअर 2 आहे, इथं पण 2 आहे. म्हणून आपण लिहू शकतो हिअर ऑर्डर अँड रॅडिकंट ऑफ बोथ सर्ड आर सेम. ओके, ऑर्डर आणि रॅडिकंट बोथ सर्डचे सेम आहेत. देअरफॉर 19√12
अँड 6√3 आर लाईक सर्ड. ओके, म्हणून काय दोन्ही लाईक सर्ड आहेत. बरोबर आहे, इझी आहे, काही सुद्धा अवघड नाही आहे. ओके, आता इथं बघा 5√22 आणि 7√33. ओके, ह्याला काय आता आपल्याला दोघांनाही सिम्प्लिफाय करता येत नाही आणि जरी सिम्प्लिफाय केलं तर त्याचं रॅडिकंट काय वेगळंच येणार आहेत. कारण बघा 11 × 2 कोणाचाही स्क्वेअर रूट निघत नाही आणि इथं 11 × 3 11चा पण स्क्वेअर रूट निघत नाही आणि 3चा पण स्क्वेअर रूट निघत नाही, त्यामुळे सिम्प्लिफाय पण इथं होणार नाही. म्हणून इथं आपण डायरेक्टली लिहू शकतो हिअर ऑर्डर ऑफ बोथ साइड. ऑर्डर काय आपली दोन्हीची सेम आहे. ओके, ऑर्डर सेम बट द रॅडिकंट आर नॉट सेम, म्हणून काय ह्याचं काय हे काय सर्ड नसणार. हिअर ऑर्डर ऑफ बोथ सर्ड आर सेम बट रॅडिकंट आर डिफरंट. ओके, रॅडिकंट काय डिफरंट आहे. देअरफॉर 5√22 and 7√33 आर अनलाईक सर्ड. आर काय अनलाईक सर्ड. बरोबर आहे, इझी आहे. त्याचप्रकारे इथं पण आता 70 5√5 ह्याला काय आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. √75 आपण सिम्प्लिफाय करू शकतो का, करू शकतो. 25 × 5 लिहू शकतो. 25 5चा स्क्वेअर आहे, ह्याला सिम्प्लिफाय करू शकतो. 75ला आपण सिम्प्लिफाय करूया, काय लिहिणार 25 × 3 म्हणजे काय √75. 25 बाहेर येताना काय 5 होणार आहे आणि इथं √3. ओके, 5√3 आणि इथं बघा आपण सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला काय मिळालं, दोघांचं ऑर्डर सेम आहेत, खरं काय रॅडिकंट सेम आहेत काय नाही. इथं 5 रॅडिकंट आहे, इथं 3 रॅडिकंट आहे, मग सेम आहेत काय नाही. मग आपण इथं लिहिणार म्हणजे काय हे अनलाईक सर्ड आहेत. मग आपण इथं काय लिहिणार हिअर ऑर्डर ऑफ बोथ सर्ड आर सेम बट रॅडिकंट आर डिफरंट. ओके, खरं काय रॅडिकंट डिफरंट आहे. देअरफॉर 5√5 अँड √75 आर अनलाईक सर्ड. हे काय अनलाईक सर्ड आहेत, म्हणून इझी आहे. कळालं काय आपण कशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे, एकदम इझी आहे. ओके, चला आता आपल्याला पुढे काय सिम्प्लिफाय द फॉलोइंग सेट सिम्प्लिफाय करायचं आहे. आपल्याला माहिती आहे सिम्प्लिफाय करताना मी तुम्हाला सांगितलं आहे असे नंबर घ्या ज्याचं स्क्वेअर रूट निघतील, म्हणजे ज्याचा स्क्वेअर हा त्या रूटमध्ये येईल, जेणेकरून आपल्याला सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. कसं आता √27ला आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे 9 × 3 9 3चा स्क्वेअर आहे, मग ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आपण रूटमध्ये लिहून असे नंबर घ्यायचे जे की कशाचे तर स्क्वेअर आहेत किंवा त्याचे स्क्वेअर रूट निघू शकतात. 9 × 3 आपण लिहू शकतो. 9 जेव्हा बाहेर येणार आहे म्हणजेच काय अजून सिम्प्लिफाय करायचं म्हटलं √9 × √3 आपण करू शकतो. √9 म्हणजे काय 3 सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे, इझी आहे. कशा प्रकारे सिम्प्लिफाय करतो बघा आपण. इथं पण काय करणार √50ला आपण 25 × 2 लिहू शकतो. 25 काय 5चा स्क्वेअर लिहू शकतो, त्यामुळं आपण काय इथं √25 आणि √2 इथं लिहिला. √25 म्हणजे काय 5 म्हणजे आणि 5√2 ह्याचं पण सिम्प्लिफिकेशन आलं. एकदम इझिली आपण प्रत्येकाचं सिम्प्लिफिकेशन करू शकतो. ओके, आता 250ला आपण 25 × 10 लिहू शकतो. 25 5चा स्क्वेअर आहे. असे नंबर आपल्याला घ्यायचे आहेत जो की कशाचे तर स्क्वेअर येतील किंवा त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायला सिम्पल जाईल. म्हणजेच आपण त्याच प्रकारे सिम्प्लिफाय करू शकतो कोणत्याही इक्वेशनला. √250ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो 25 × 10. ओके, 25 × 10 मग 25ला आपण √25 आणि √10 लिहू शकतो. √25 म्हणजे काय 5 √10. बरोबर आहे, इझी आहे. 5√10 आलं ह्याचा आन्सर. 25चा स्क्वेअर रूट काय 5 आहे. त्याचप्रकारे √112 112. आता इथं आपल्याला असे नंबर घ्यायचे आहेत जे की कशाचं तर स्क्वेअर रूट येतील. आता आपण 16 × जर 7 केलं 16 काय 4चा स्क्वेअर आहे, इथं पण आपण सिम्प्लिफाय करू शकतो. मग आपण काय लिहिणार 16 × 7. ओके, 16 × 7 असे आपल्याला नंबर घ्यायचे आहेत जे की त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येईल. ओके, मग √16चा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतो, किती येतो 4 √7. अशा प्रकारे सिम्प्लिफाय केलेला आहे. काय सुद्धा अवघड आहे काय, इझिली आपण सिम्प्लिफाय करत चाललेलो आहे. ओके, √168चं कशा प्रकारे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आता रूट आपण बघितलं ह्याचा आता या √168ला आपण 4 × 42 करू शकतो. बघा 42 × 4 जर केला काय
168 येतं. 42 × 4 केल्यावरती 168 आपल्याला आन्सर मिळून जाते. बरोबर आहे. मग आता आपण 4 काय 2चा स्क्वेअर येतो. ह्याच्या 42चा आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही. ओके, इथंच आपला आन्सर थांबणार आहे. त्यामुळं 4 × 42 आपण केलेला आहे. 4 × 42 बरोबर आहे. मग आता 4चा स्क्वेअर रूट काय 2 येतो. 2√42 बरोबर आहे. 42ला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकत नाही. ह्याचा स्क्वेअर रूट आपण काढू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळं इथंपर्यंतच आपण ह्या एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करू शकतोय. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4 आपला कंप्लीट झालेला आहे. आता बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे. कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट्स. हे काय आपल्याला जे सर्ट्स दिलेले आहेत ते आपल्याला काय कम्पेअर करायच्यात. ओके, पहिला क्वेश्चन काय आहे. 7√2 आणि 5√3 आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कसं करणार. आपल्याला डायरेक्टली बघितल्यावर तर काय आपल्याला आपण सांगू शकत नाही की कोण मोठा आहे कोण लहान आहे. मग आपण सिम्पली आपण काय करू शकतो यासाठी. आता समजा आपण 7√2ला आपण = 7चा स्क्वेअर काय येतो 49. मग √49 लिहू शकतो. आणि 49 रूट आणि हे 2 मध्ये आहे तसं लिहू शकतो. बरोबर आहे. √49 √2 लिहिलं. असं लिहिल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे. आपण याचं मल्टिप्लिकेशन करू शकतोय. 49 × 2 आपण करू शकतो इथं. बरोबर आहे. मग आता 49 × 2 काय येणार आहे 98. ओके, ह्याचं आन्सर काय आपल्याला मिळालं √98 आपल्याला मिळाले. मग आता 5√3ला पण आपण त्याच पद्धतीने करू शकतोय. 5√3ला आपण 5चा स्क्वेअर म्हणजे काय √25 लिहू शकतोय. आणि 3ला √3 आहे तसं लिहिलं आपण. आता काय हे आपण √25 लिहिल्यामुळे काय आपण ह्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतोय. मग √25 × √3 आपण लिहू शकतोय. बरोबर आहे. मग आपल्याला काय √25 × 3 फक्त लिहू शकतोय. मग आपल्याला आन्सर काय मिळालं √75. मग आता 98 > 75 आहे. म्हणजेच आपल्याला √98 > √75 म्हणजेच काय 7√2 > 5√3 आपल्याला मिळालं. इझी आहे एकदम इझिली आपण कम्पेअर करतोय. आता आपण इथे लिहिणार सिन्स. आपण काय लिहू शकतोय सिन्स 98 > 75 बरोबर आहे. 98 75 पेक्षा म्हणजेच काय therefore √98 पण >75 असणार आहे. therefore 7√2 is > 5√3. इझी आहे. काय अवघड आहे काय. या प्रकारे आपण कम्पेअर करू शकतो. इथं आपण मग खाली काय लिहिणार therefore 7√2 is > 5√3 असं तुम्ही इथं खालती लिहायचं आहे. ओके, सिम्पल आहे. त्याच पद्धतीनं आता इथं आपण डायरेक्टली सांगू शकतोय 247 हे काय <274 आहे. therefore √247 <274. इझी आहे. इझिली आपण हे पण आन्सर लिहिलेलं आहे. याच पद्धतीनं आपल्याला प्रत्येक क्वेश्चन सोडवायचा आहे. आता काय पुढं क्वेश्चन नंबर 3 काय आहे. आता पुढं काय दिलेलं आहे आपल्याला 2√7 आणि √28. हे डायरेक्टली आपल्याला बघितल्या कळत नाही. मग आपण 2√7ला √4 × √7 लिहू शकतोय. √4 म्हणजे काय 2. मग आता ह्याचं काय आपण मल्टिप्लिकेशन करू शकतोय 4 × 7. ह्याचं काय √28. ओके, म्हणजे √28 आणि हे √28 इक्वल आहे. मग ह्याचं कम्पॅरिझन काय असणार आहे √28 = √28. बरोबर आहे. इझी आहे. काय अवघड आहे काय. ह्याला अजून आपण पुढं मग एक्सटेंड करून काय लिहू शकतोय 2√7 = √28. अशा प्रकारे ह्याचं कम्पॅरिझन येणार आहे. तसं सेमच आपल्याला करायचं आहे. आपल्याला काय पहिला पण रूट इक्वल करून घ्यायचं आहे. म्हणजे काय आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सिम्पल जातं. बरोबर आहे की नाही. मग आता चला पुढे बघूया. आता 5√5 आणि 7√2 आपल्याला डायरेक्टली आपल्याला कम्पेअर करता येत नाही. मग आपण काय करणार 5ला आपण √25 लिहू शकतोय आणि इथं 5 आहे तसं. मग काय √25 × 5 आपण करू शकतोय. किती येतं 125. ओके, 25 × 5 125. मग तसंच 7√2ला आपण 49मध्ये लिहू शकतोय. 49 लिहू शकतोय. √2 आहे तसं. मग 49 × आपण 2 आपण डायरेक्ट लिहू शकतोय. 49 × 2 किती होणार आहे 98. √98 आलं. आता माहिती आहे 125 > 98 असतं. आपण इथं खालती येणार सिन्स आपल्याला काय सिन्स
125 greater than 98, therefore root 125 greater than root 98, therefore मग काय आपल्याला म्हणून हे असं जर असेल तर काय 5√5 हे ग्रेटर दॅन 7√2 आपल्याला मिळालेलं आहे. इझी आहे काय अवघड आहे काय? जरासुद्धा अवघड नाही. ओके, प्रत्येक क्वेश्चन त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवत जायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 काय बघूया आता. 4√42 आणि 9√2 ओके सांगायचं आहे. ओके, कसं आपण लिहिणार ह्याला पण आपण डायरेक्टली बघितल्या आपण कम्पेअर करू शकत नाही. मग आपण काय 4ला आपण 16√16 लिहू शकतो आणि √42 लिहू शकतो. पहिला आहे तसं सरळ क्वेश्चन लिहून घेऊया. इथं लिहालो बघा मी, म्हणजे आपल्याला इकडची क्वेश्चन सोडवायला जागा मिळेल. ओके, नाहीतर हे बघा इथं लिहितो आता 4√42ला 4√42ला आपण काय लिहू शकतोय √16 आणि √42 लिहू शकतोय. √16ला आपण काय लिहू शकतोय 16 × 42 किती होते 16 × 42 आपण जर केलं तर आपल्याला 672 मिळतं. ओके, मग आता इथं जर आपण 16 × 42 जर केलं आपल्याला काय मिळतं रूटमध्ये 672. ओके, 672 याचा आन्सर आले. त्याच पद्धतीने 9√2ला आपण लिहायचं आहे. 9√2ला आपण √81 लिहू शकतोय, म्हणजेच काय 9. √81 म्हणजे काय 9. इथं आलं √2. आता काय रूटमध्ये असल्यामुळे आपण मल्टिप्लिकेशन दोघाचं करू शकतोय. 81 × 2 किती येतं आहे 162. ओके, √162 आलं. मग आपण लिहू शकतो सिन्स आपल्याला काय आलं √672 इज ग्रेटर दॅन 162, देअरफोर √672 इज ऑल्सो ग्रेटर दॅन √162, देअरफोर 4√42 ग्रेटर दॅन 9√2. बरोबर आहे. कशा प्रकारे आपण कम्पेअर करतोय का आलं. इझी आहे का अवघड आहे काय? जरासुद्धा नाही. ओके, आता काय क्वेश्चन नंबर 6 कसं लिहिणार. आता हा 5√3 आहे, इथं 3 आहे, √9 आहे. बरोबर आहे काय? मग आता काय करणार आपण आता 5√3ला आपण ह्याला 9ला आपण √3 लिहू शकतोय. हां 9ला 3चं स्क्वेअर. ओके, हां √3 नाही 9ला √3 आपण नाही तसं नाही. हां 9ला आपण √81 लिहू शकतो. बरोबर, 81चा रूट काय 9 आहे. आता आणि ह्याला आपण थोडंफार सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला डायरेक्टली मिळू शकतं. आता बघा 5√3 आहे इथं. बरोबर आहे, 5√3ला सिम्प्लिफाय करायचं आहे. 5ला आपण √25 लिहू शकतोय इंटू √3. ओके, आता आपण 25 × 3 करू शकतोय. किती आलं √75. ओके, 9ला आपण √81 लिहू शकतोय. आता मग आपण डायरेक्टली कम्पेअर करू शकतोय. मग आपण म्हणणार सिन्स 81 किंवा 75 लिहूया. 75 लेस दॅन 81 आहे. 75 काय लेस दॅन 81 आहे. देअरफोर जर असं असेल तर √75 पण काय असणार आहे लेस दॅन √81 असणार आहे. देअरफोर जर असेल तर 5√3 पण काय असणार आहे लेस दॅन 9 असं असणार आहे. इझिली कम्पेअर करायला आपण. काय अवघड आहे काय? जरासुद्धा अवघड नाही आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7 जो की लास्ट आहे क्वेश्चन नंबर 5चा 7 आणि 2√5 आपल्याला कम्पेअर करायचं आहे. ओके, 7ला आपण √49 लिहू शकतोय, कारण का 7चा स्क्वेअर काय 49. मग आपण रूटमध्ये 49 स्क्वेअर रूट ऑफ 49 काय 7. बरोबर आहे, दोन्ही सेमच आहे. मग 2√5ला आपण आणि सिम्प्लिफाय करू शकतोय. 2ला आपण √4 लिहू शकतोय आणि √5 लिहू शकतोय. बरोबर आहे. मग आता काय मल्टिप्लिकेशन आपण इझिली करू शकतोय. 4 × 5 √20 आलं. मग 2√5 जर 20 येत असेल मग आपल्याला काय 49 ग्रेटर दॅन 20 आहे. बरोबर आहे. सिन्स आपण लिहिणार सिन्स 49 ग्रेटर दॅन 20, देअरफोर √49 पण काय असणार आहे ग्रेटर दॅन 20 √20 असणार आहे. बरोबर आहे. असं जर असेल तर 7 पण काय असणार आहे ग्रेटर दॅन 2√5 असणार आहे. बरोबर आहे. कशा प्रकारे आपण कम्पॅरिझन केले का आलं. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सगळे क्वेश्चन सोडवू शकतो आपण. इझिली कोणताही क्वेश्चन सोडवू शकतोय. आता काय क्वेश्चन नंबर 6. ओके, सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं सिम्प्लिफाय करणार बघा. आता 5√3 + 8√3 आपल्याला दिलेला आहे. सिम्प्लिफाय कसं करू शकतो आपण. हे √3 कॉमन काढू शकतो आणि 5 + 8 करू शकतोय. म्हणजेच काय सिम्प्लिफाय करू शकतोय आपण. सिम्प्लिफाय म्हणजे काय आपल्याला जे आपल्याला क्वेश्चन आहे तो आपल्याला काय सिम्पल फक्त फॉर्मॅटमध्ये करायचा आहे, राईट करायचं आहे. बरोबर आहे. आता आहे तसं पहिला क्वेश्चन 5√3 + 8√3 आपल्याला दिलेला आहे.
ह्याच्यामध्ये आपण काय √3 कॉमन काढू शकतो. √3 कॉमन काढल्यावर काय होणार 5+8 आणि √3 मल्टिप्लिकेशन लागणार आहे. 5+8 किती 13√3. ओके, सिम्प्लिफाय केलं आपण, आपल्याला आन्सर काय मिळालं 13√3. बरोबर आहे, इझी आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघूया आता. क्वेश्चन नंबर 2 काय आता इथं 9√5 आहे -4√5 आहे प्लस √125. ओके, आपण √5 कॉमन काढू शकतो. जर आता आपण इथं 25 × 5 आपण केलं. 25 काय 5चा स्क्वेअर आहे, मग 5 बाहेर येणार, मग √5 फक्त उरू शकते. मग ह्याच्यातनं √5 आपण सगळ्यातनं कॉमन काढू शकतो आणि सिम्प्लिफाय करू शकतोय. कसं सोडवतो बघा आता. इथं काय आपल्याला गिवन काय 9√5 -4√5 प्लस √125. ओके, 9√5 आपण आहे तसं ठेवू शकतो -4√5 प्लस. आता इथं काय करणार आपण 125ला आपण 25 × 5 लिहू शकतोय. बरोबर आहे, 25 × 5 लिहू शकतोय. आता हे काय 25 5चा स्क्वेअर आहे, मग हे बाहेर आल्यावर काय 5 होणार आहे. मग आत काय होणार फक्त √5 उरणार आहे. बरोबर आहे, √5 -4√5 आणि 25 काय बाहेर आल्यावरती स्क्वेअर रूट होणार आहे. त्याचा काय आहे स्क्वेअर रूट 25चा 5, उरलं काय √5. आता या सगळ्यातनं आपण √5 कॉमन काढू शकतोय. √5 कॉमन काढल्यावर काय मिळणार आपल्याला 9 - 4 + 5. √5 काय आपण कॉमन काढला. आन्सर काय मिळालं 9 - 4 5, 5 + 5 10, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं 10√5. बरोबर आहे, इझी आहे. कशा पद्धतीनं आपण सिम्प्लिफाय करतोय का आले काय एकदम इझी आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 बघूया. 7√48 -√27 -√3 ह्याला कशा प्रकारे आपण करू शकतोय. आता तुम्हाला लक्षात येईल की आपण इथं 16 × 3 जर केलं तर आपल्याला 48 मिळते. 16 कशाचा स्क्वेअर रूट आहे 4चा. बरोबर, 16चा स्क्वेअर रूट काय आहे 4 आहे. इथं आपण काय करू शकतोय 3 × 8 आपण जर इथं केलं 3 × 9 जर केलं, इथं आपल्याला 9चा स्क्वेअर रूट काय आहे 3 असू शकतोय. इथं पण आपल्याला मिळू शकतोय आणि इथं काय √3च आहे. ओके, आता बघा ह्याला जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं, मी तुम्हाला सांगितलं आहे जर कुठंही स्क्वेअर रूटचं जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर असा नंबर आपल्याला हुडकायचा आहे की जो कशाचं तर स्क्वेअर येतोय, म्हणजे आपल्याला त्याचा काय स्क्वेअर रूट काढायला सिम्पल जाईल. त्याच पद्धतीनं आपण सोडवत चाललो आहे. आता गिवन पहिलं लिहूया √48 -√27 -√3. ओके, आता काय 48ला आपण 16 × 3 लिहू शकतोय 48ला, -27ला आपण 9 × 3 लिहू शकतोय -√3. √3ला काय अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येत नाही. बरोबर, 7 हे 16 इथं आहे स्क्वेअर रूटमध्ये, बाहेर येताना 4 होणार. बरोबर आहे, 16 4चा स्क्वेअर आहे, बाहेर येताना 4 होणार आहे. आत उरलं फक्त √3 मायनस हे √9. √9चं हे काय येणार आहे 3 येणार आहे, मग 3 × √3 येणार आहे -√3. बरोबर आहे. आता काय 7 × 4 28 √3 -3 √3 आता ह्याच्यातनं काय आपण √3 कॉमन काढू शकतोय. मग काय येणार आहे 28 -3 -1 आणि इथं काय येणार आहे √3 कॉमन. 28 मधनं -3 गेल्यावरती किती उरलं 28 मधनं -3 उरलं 25 मधनं 1 गेले 24. आन्सर किती मिळालं आपल्याला 24√3 आपल्याला फायनल आन्सर मिळालं सिम्प्लिफाय केल्यावरती. बरोबर आहे काय, इझी आहे एकदम. आता इथं पण त्याच पद्धतीनं आता ह्याच्यातनं आपण काय √7 कॉमन काढू शकतो डायरेक्टली. गिवन काय पहिला ते लिहायचं √7 -3/5 √7 + 2√7. बरोबर आहे, √7 आपण कॉमन काढलं काय मिळतं 1 -3/5 + 2 आणि √7 काय आपण कॉमन काढले. आता काय 2 + 1 3 होऊ शकते, मग 3 - 3/5 लिहू शकतो आपण √7. ओके, हे काय येणार आहे 5 × 3 15. क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे कारण का ह्याचा डिनॉमिनेटर काय सेम नाही आहे. इथं 1 डिनॉमिनेटर आहे, इथं 5 आहे. ओके, पहिला आपल्याला काय डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायला लागणार आहे. 5 × 3 15 -3 × 1 3 / 5. ओके, बरोबर आहे √7 आलं. ह्याला काय 15 मधनं 3 गेलं 12/5 √7. ओके, सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला आन्सर काय मिळालं 12/5 √7. अजून ह्याला जर फर्दर सिम्प्लिफिकेशन केला तर काय आपल्याला मिळणार आहे 12√7/5. दोन्ही सेमच आहे. बरोबर आहे, इझी आहे एकदम. अशा पद्धतीने आपण
क्वेश्चन नंबर 6 पण आपला कंप्लीट झालेला आहे. आता बघूया क्वेश्चन नंबर 7. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला काय मल्टिप्लाय करायचं आहे आणि आन्सर पण काय सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय मल्टिप्लिकेशनच करायचं आहे. मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करत जाऊ आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये डायरेक्टली आन्सर मिळणारच आहे. बरोबर आहे. आता इथं काय 3 × √12 × √18. ओके, आपण ह्याला मग 3 × √12 × √18 लिहू शकतोय. बरोबर आहे. आता √12ला आपण काय 4 × 3 लिहू शकतोय. 4 × 3 म्हणजे काय √12 × √18ला आपण कसं पद्धतीने लिहू शकतोय 2 × 9 लिहू शकतोय. 2 × 9 जर केलं बरोबर आहे 9 × 2 18 असं पण लिहू शकतोय आपण त्याला 2 × 9. आता अजून सिम्प्लिफाय केलं √4 ह्याला काय सेपरेट केलं √3 × √3 × √2 × √9. बरोबर आहे. आता काय 3 × √4 म्हणजे काय 2 √3ला काय √3 येणार आहे. आता √2ला काय √2 आणि √9 काय आपण 3 लिहू शकतोय. आता बघा आता हे आणि हे रूट आणि रूट मल्टिप्लाय होऊ शकते रूट आणि रूट काय मल्टिप्लाय होऊ शकते आणि हे 3 जे नंबर आहेत ते पण होऊ शकतात. 3 × 3 9 9 × 2 18. ओके, रूट आणि रूट मल्टिप्लाय झालं 3 × 2 6 म्हणजे काय ह्याचा आन्सर आलं 18 × √6. बरोबर आहे. मल्टिप्लाय पण केलं आणि सिम्प्लिफाय पण केलं आपण. दोन्ही आपल्याला करायचं होतं. मल्टिप्लाय पण करायचं होतं सिम्प्लिफाय पण करायचं होतं. केलेलं आहे आपण. त्याच पद्धतीनं आता हा पण सिम्प्लिफाय आपण करू शकतोय 3 × √12 × 7 × √15. बरोबर आहे. आता 3 आपण आहे तसं लिहिणार. √12ला आपण 3 × 4 लिहू शकतोय. √3 × √4 आपण लिहिलं. मी सिम्प्लिफाय केलं आहे. तुम्ही पहिला हे आतमध्येच 3 × 4 करून नंतर या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. ओके, मी डायरेक्टलीच लिहिलेलं आहे × 7 आणि इथं 15ला आपण 3 × 5 लिहू शकतो. √3 × √5 लिहू शकतो. बरोबर आहे. आता पुढं काय करणार आपण 7 × 3 21. बरोबर आहे. √3 आणि √3 काय √3 × √3 काय स्क्वेअर रूट झाला म्हणजे काय रूट कॅन्सल झाला. स्क्वेअर झाला √3 × √3 काय स्क्वेअर झाला म्हणजे काय रूट ह्याचा कॅन्सल होणार आहे एकमेकांना. रूट कॅन्सल झाल्यावरती × 3 मिळालं. आता काय 4 × √5 आपल्याला राहिले. ओके, √4 × √5. ओके, मग काय होणार आता 21 × 3 किती मिळणार आहे 63. बरोबर आहे काय 21 × 3 किती होते 63च होते ना. माझा आणि काहीतरी चुकलं थांबा 20 3 60 हां बरोबर आहे 63च होते 63. आणि पुढं काय मग असणार आहे. आता ह्याला आणि आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतोय. काय तर आपलं चुकलं आहे असं मला वाटालं. काय चुकलं आहे का बघा जरा एकदा. 4 काय तर चुकलं आहे. 3 इथं हे झालेलं 4. हां बघा इथं आपण 2 घ्यायचं विसरलेलं आहे. इथं मल्टिप्लाय 2 पण येणार आहे. ओके, √4चा आपण इथं 2 घेतलेलंच नाही आहे. मग त्यामुळे इथं √2 पण होणार आहे आणि इथं काय होणार आहे 4 × 5 होणार आहे. बरोबर आहे काय नाही √4 आपण घेतलेला आहे म्हणजे आपलं दुसरं काय तर चुकलेलं आहे. √4 इथं घेतलेला आहे. √3 इथं आहे. √4ला आपण 2 काय आपलं म्हणजे आपलं आत्ता काय आलं मला काय चुकले. हे बघा इथं अनेकदा मी सोडून दाखवतो तुम्हाला. इथं बघा इथं काय होणार आहे आता 7 × 3 21 होणार. हे रूट ह्याचं कॅन्सल होणार. √3 × √3 काय रूट कॅन्सल होणार आहे. फक्त 3 होणार आहे. इथं √4चं आपल्याला काय 2 मिळाले आणि फक्त आहे काय इथं √5 उरणार आहे. बरोबर आहे काय. ह्याचं जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता आपल्याला आन्सर काय मिळतं 126 √5. का आलं हे बरोबर आन्सर आहे आपलं. मगाशी थोडंफार कॅल्क्युलेशन चुकलेलं. अशा छोट्या मोठ्या चुका झाल्यामुळं आपला आन्सर नेहमी चुकते. बरोबर आहे. त्यामुळं एकदम व्यवस्थित कोणतंही गणित सोडवायचं आहे. आता 3 × √8 × √5 ह्याला मल्टिप्लिकेशन पण करायचं आहे सिम्प्लिफाय पण करायचं आहे. कसं करू शकतो आपण 3 × √8ला आपण 4 × 2 लिहू शकतो. पहिला घेऊन लिहूया काय आहे ते × √5. ओके, ह्याला काय आता 3 × √8ला आपण काय 4 × 2 लिहू शकतो × √5 आहे तसं. बरोबर आहे. मग आता काय 3 × √4 काय बाहेर येताना 2 म्हणून येणार आहे. 2 होणार √2 आहे तसं
2चा काय आपल्याला स्क्वेअर रूट काढता येत नाही इंटू रूट 5. 3 इंटू 6 3 इंटू 2 6 आलं. 2 आणि 2 इंटू रूट 5 काय रूट 10 मिळालं. ओके, फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं 6 रूट 10. क्वेश्चन नंबर 4 काय आहे 5 रूट 8 इंटू 2 रूट 8. ओके, 5 रूट 8 इंटू 2 रूट 8. रूट 8ला आपण काय 4 इंटू 2 लिहू शकतोय. 4 इंटू 2 लिहिलं इंटू 2. रूट 8ला परत आपण 4 इंटू 2 लिहू शकतोय. आता काय मग करणार 5 रूट 4 इंटू रूट 2 इंटू 2 रूट 4 आणि रूट 2. ओके, सगळ्यांमध्ये मल्टिप्लिकेशनच आहे. 5 इंटू रूट 4 म्हणजे काय 2 इंटू रूट 2 इंटू 2. 4 रूट 4 म्हणजे काय 2 इंटू रूट 2. बरोबर आहे. 5 इंटू 2 10 इंटू रूट 2. 2 इंटू 2 काय 4 इंटू रूट 2. बरोबर आहे. 10 इंटू 4 करू शकतो आणि रूट इंटू रूट 2. 10 इंटू 4 किती 40. रूट 2 आणि रूट 2 काय रूट 2 इंटू रूट 2 काय होणार आहे 2 होणार आहे. कारण का आता बघा रूट 2 इंटू रूट 2 आपल्याला काय रूट 2चा स्क्वेअर मिळाला दोनदा. मग काय हे स्क्वेअर आणि हे रूट कॅन्सल होणार. 40 इंटू 2 80. ओके, क्वेश्चन नंबर 4चा आपल्याला आन्सर काय मिळालं 80. काय अवघड होतं काय जरासुद्धा नाही आहे. क्वेश्चन नंबर 8 जो की आहे शेवटचा क्वेश्चन आपला प्रॅक्टिस सेट 2.3चा. नाही अजून एक आपल्याला आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हा एक आपल्याला क्वेश्चन सोडवायचा आहे. ओके, हा शेवटचा नाही आहे क्वेश्चन, हा आहे क्वेश्चन नंबर 8. अजून एक क्वेश्चन नंबर 9 आपल्याला सोडवायचा आहे. ओके, आता इथं काय म्हटले आपल्याला रूट 98 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. कसं लिहिणार आपण आता आपल्याला काय रूट 98 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 दिलेला आहे. आपण ह्याला एकच स्क्वेअरमध्ये लिहू शकतोय. आता रूट ह्याला पण आहे रूट ह्याला पण आहे. आपण काय लिहिणार मग 98 डिवायडेड बाय 2 एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहिले 2 इंटू 4 4 ह्याचा आपण सिम्प्लिफाय केलं. ओके, रूट 49 म्हणजेच काय 7. ओके, डिवाइड केल्यावर आपल्याला आन्सर काय मिळालं 7. काय केलं बघा आपण रूट दोन्हीकडे आहे रूट 98 डिवायडेड बाय रूट 2 आहे. ओके, मग आपण त्याला एकच स्क्वेअर रूट देऊ शकतोय. एकच स्क्वेअर रूट दिला 98 डिवायडेड बाय 2 लिहिलं. ओके, 2नं आपण 98ला डिवाइड केलं भाग जातोय 2नं भाग जातोय काय आपल्याला 49 मिळालं. रूट 49 म्हणजे काय 7. इझी आहे एकदम. त्याच पद्धतीनं आता हे पण सोडवायचं आहे. इथं काय दिलं आहे रूट 128 डिवायडेड बाय रूट 50. रूट 128ला आपण सिम्प्लिफाय करू शकतोय काय रूट 125 आहे. रूट 28 नाही रूट 125 आहे इथं. ओके, इथं 5 आहे. रूट 125ला आपण काय 25 इंटू 5 लिहू शकतोय आणि रूट 50ला काय आपण 25 इंटू 2 लिहू शकतोय. आता काय पुढं काय मग करणार आता आपण रूट 25 आणि रूट 5 आपण लिहू शकतोय. दोघांना रूट वेगवेगळे सेपरेट दिले. इथं पण रूट 25 आणि रूट 5 लिहू शकतोय. रूट 2 लिहू शकतोय. हे रूट आणि हा रूट कॅन्सल होणार आहे म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळणार आहे रूट 5 डिवायडेड बाय रूट 2. बरोबर आहे, इझी आहे. ह्यालाच आपण डायरेक्टली आपण असं पण लिहू शकतोय 5 रूट 2. एकच रूट दिलेला आहे दोघांना पण कारण काय दोघांना पण रूट आहेत त्यामुळे काय एकाच रूटमध्ये 5 डिवायडेड बाय 2 आपण लिहू शकतोय. इझी आहे. त्याच पद्धतीनं आता रूट 54 डिवायडेड बाय रूट 27. ओके, आता कसं लिहिणार आपण दोघांना एकच रूट देऊ शकतोय. मग 54 डिवायडेड बाय रूट 27 होणार आहे. दोघांना एकच रूट दिलेला आहे. 27 इंटू 2 आपण 2 करू शकतोय म्हणजेच काय असणार आहे 24. 27 इंटू 2 काय असणार आहे 54 असणार आहे. आता इथं आपण काय केलं 27 इंटू 2 डिवायडेड बाय 27. इथं काय 27 आणि 27 कॅन्सल होणार आणि रूट 2 ह्याचं आन्सर येणार आहे. बरोबर आहे, इझी आहे. काय अवघड आहे काय जरासुद्धा नाही. काल काय करावं आपण आता इथं काय आपल्याला रूट 310 डिवायडेड बाय रूट 5 आपल्याला मिळाले. ह्याला आपण काय एकाच रूटमध्ये लिहू शकतोय 310 डिवायडेड बाय 5. बरोबर आहे. 310ला आपल्याला सिम्प्लिफाय करता येते काय बघायचं जेणेकरून 5 आपलं कॅन्सल होईल काय. मग जर आपल्याला 5 जर कॅन्सल करायचं असेल तर 310ला आपण काय करू शकतो 62 इंटू 5 आपण करू शकतो. म्हणजे 5 इंटू जर 62 केलं तर आपल्याला काय 310 मिळणार आहे. त्यामुळे आपलं काय आता 5 आणि 5 कॅन्सल झालं म्हणजे काय फक्त हे रूट 62 आतमध्ये उरलं.
बरोबर आहे. √62चा आपल्याला काय अजून सिम्प्लिफाय करता येत नाही, कारण कोणताही स्क्वेअर रूट आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे √62च राहणार आहे. ह्याच्यामध्ये अजून पुढं आपल्याला काय सिम्प्लिफाय करता येत नाही आहे. बरोबर आहे. इझी आहे. ह्याचा पण आन्सर आपल्याला मिळालेला आहे क्वेश्चन नंबर 4. आता आहे क्वेश्चन नंबर 9, जो की आहे प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन. एकदम सिंपल आहे. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, जो काही क्वेश्चनमध्ये डिनॉमिनेटर दिलेला असतो त्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला गुणायचं असतं. जो काही डिनॉमिनेटर आहे त्यालाच काय म्हणतो, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. इझी आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 1. ओके, आपल्याला काय रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हटले, मग आपण इथले काय लिहिणार, मल्टिप्लाय द numerator and denominator बाय √5. ओके, मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण √5. काय मिळणार आपल्याला, मग आपल्याला काय मिळणार, 3√5 इज इक्वल टू 3/5 इंटू √5 इंटू √5. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. मग आता काय होणार आहे, हिचा आन्सर 3√5 आणि डिवायडेड बाय √5 इंटू √5 5 मिळणार आहे. स्क्वेअर होणार आहे त्याचा, त्यामुळे काय रूट कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला काय मिळालं आन्सर, 3√5 डिवायडेड बाय 5. न्यूमरेटर रॅशनलाइज द डिनॉमिनेटर केल्यावरती. त्याच पद्धतीने ह्याचं पण, ह्याला आपण काय म्हणणार, ह्याचं पण काय रॅशनलाइज करायचं आहे, मल्टिप्लाय द numerator and denominator by √14. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय √14 मल्टिप्लाय करायचं आहे. काय मिळणार आहे, 1/√14 जर असेल तर 1/√14 इंटू √14/√14. डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर आणि काय न्यूमरेटरला आपण मल्टिप्लाय केले, √14 इंटू √14 आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 14. √14 इंटू 1 काय मिळणार आहे, √14. इझी आहे. काय करायचं आहे, आपण नुसतं डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. तेच करायचं आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन नंबर 3 काय, 5√7. इथं पण काय डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीना. इथं आपण येणार मल्टिप्लाय बाय √7. √7 काय मल्टिप्लाय बाय √7 बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. 5√7 आहे इथं, मग काय ह्याचा डिनॉमिनेटर काय √7. ओके, मल्टिप्लाय केलं, 5√7 इज इक्वल टू 5√7 इंटू √7 इंटू अपॉन √7. काय मिळालं आपल्याला, 5√7 √7 इंटू √7 7. इझी आहे. काय अवघड आहे काय, जरा सुद्धा नाही. इथं पण तसंच त्याच पद्धतीनं आपण करत जायचं आहे प्रत्येक क्वेश्चन. इथं डिनॉमिनेटर काय 9√3, मग आपण काय √3 आपण मल्टिप्लाय करायचं, कारण काय रॅशनलाइज करायला, सिम्प्लिफाय पण करायचं आहे आपल्याला. 9√3 करायचं नाही, कारण का पुढे जाऊन आपल्याला 6मधनं कॅन्सलच होणार आहे. त्यामुळे √3 फक्त मल्टिप्लाय केलं तरी चालते. ओके, मग इथं काय म्हणणार, मल्टिप्लाय द न्यूमरेटर and denominator by √3. √3 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. काय मिळणार आहे आपल्याला आन्सर, 6/9 √3 आपल्याला दिलेला आहे. 6/9 √3 इंटू √3/√3. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, काय मिळणार आहे आपल्याला आन्सर, 6√3 आणि √3 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. काय मग होणार, 9/3 मिळणार इथं, कारण काय इथं स्क्वेअर झाला या दोघांचा, 9/3 मिळणार. हे 3/1 हे घ्यायला घाललो, 3 6. आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं, 2√3 डिवायडेड बाय 9. इझी आहे. का अवघड आहे काय, जरा सुद्धा नाही आहे.
इथं पण आता √3 याचा डिनॉमिनेटर आहे, इथं पण तेच सेमच आपण प्रत्येक वेळी क्वेश्चन सोडवत चाललेला आहे. एकच क्वेश्चन आहे, फक्त डिनॉमिनेटर वेगवेगळं आहे. आपल्याला काय सिम्पली फक्त कॅल्क्युलेशन करत जायचं आहे. इथं पण तसंच, ह्याचा डिनॉमिनेटर काय √3 आहे, मग काय आपण म्हणणार मल्टिप्लाय द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √3. ओके, ह्याचा डिनॉमिनेटर काय √3 आहे, त्यामुळे काय रॅशनलाइज करताना आपण डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करतोय. मग काय आता होणार आहे पुढं 11/√3 आपल्याला गिवन आहे. 11/√3 इंटू √3/√3 काय होणार आहे आता 11√3 याचा आन्सर आलं. 11√3 √3 इंटू √3 काय रूट कॅन्सल होणार डिवायडेड बाय 3. फायनल आन्सर आपलं काय आहे 11√3 डिवायडेड बाय 3. अशा पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट 2.3 कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चांगला वाटला असेल चांगलं म्हणून सांगा, वाईट वाटला असेल तर आवडला नाही म्हणून सांगितला तरी चालेल. काय तुम्हाला वाटतं ते नक्की खरं कळवा कमेंटमध्ये. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.